गाइस, साधना किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूया मसाला चिकन करी। तर या ठिकाणी चिकन करी बनवण्यासाठी मी काही साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते। तर मी या ठिकाणी 2 टमाटे घेतले, 2 कांदे घेतले, थोडीशी कोथिंबीर आहे, अद्रक लसूण घेतलेला आहे। हे छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आणि या चिकन करीसाठी मी थोडेसे सुके मसाले पण घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, ते खसखस आहे, शहाजिरे, लवंग, मिरे, दालचिनी आहे, पाहू शकतात, करणफूल आहे। हे सारे मसाले आपल्याला छानपैकी भाजायचे आहे आणि मिक्सरला वाटायचे आहे। आणि या ठिकाणी मी चिकन पण घेतलेलं आहे। चिकन छानपैकी मिठाच्या आणि लिंबाच्या पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे। तर या चिकनला आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे कुकरला। तर आता हे चिकन आपण या कुकरमध्ये टाकून घेऊया। यामध्ये आपल्याला थोडासा कांदा पण टाकायचा आहे। कांदा आपण तळत नाही, कच्चाच टाकतो। थोडासा टमाटा पण आपण यामध्ये घालून घेऊया। या ठिकाणी थोडेसे तेजपान पण घालत आहे। त्यावर आपण थोडंसं मीठ घालून घेऊया। थोडीशी हळद पण घालायची आहे। आणि आता आपल्याला याला छानपैकी कुकरला एक शिट्टी काढायची आहे। त्यामध्ये पाणी नाही टाकायचं आपण, याला मिठाच्या पाण्यामध्येच आपल्याला एक शिट्टी काढायची आहे। तर इथे गॅसवरती मी एक तवा ठेवून घेतलेला आहे। आपण आता हे मसाला यामध्ये भाजून घेऊया। इथे मी कांदा आणि टमाटर सोबत घालत आहे। तर आपल्याला यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे। हा मसाला आपल्याला लालसर भाजायचा आहे। तर आपला कांदा छानपैकी भाजला गेलेला आहे। यामध्ये मी आता अद्रक लसूण काप घालून घेत आहे। ते पण आपल्याला या मसाल्यासोबत छान भाजायचं आहे। तर आता आपला हा मसाला छान भाजलेला आहे। तर आता मी यामध्ये सुका मसाला घालून घेत आहे। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आपल्याला मसाला घालायचा आहे। यामध्ये थोडंसं तेल घालते, यामध्ये मी सुकं खोबरं घालत आहे। हे पण छानपैकी घालायचं आपल्याला। खोबऱ्याचा कलर जे आपल्याला गोल्डन ब्राऊनच पाहिजे आहे भाजीसाठी। तर आपलं खोबरं छानपैकी घातलेलं आहे। सारे खडे मसाले आहेत ते पण आपल्याला छानपैकी घालायचे आहेत। तर आपल्याला आपले खडे मसाले भाजून झालेले या ठिकाणी। आता मी या ठिकाणी गॅस बंद करते आणि हा मसाला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। आणि मगच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे। तर आपण सर्व मसाला या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलाय। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संपूर्ण गार झालाय, मगच आपण हा मसाला भांड्यात टाकला। तर आता आपण ह्याला छानपैकी वाटून घेऊया। तर इथे मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे। तर मी आता यामध्ये तेल घालत आहे। तर आता आपण जो मसाला वाटला होता तो पण यामध्ये घालून घेऊया। तर आपल्याला हा मसाला पण छानपैकी भाजायचा आहे। छानपैकी भाजायचा आपल्याला हा मसाला। जोपर्यंत या मसाल्याचं आमचं तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला छानपैकी भाजायचा आहे। तर आपला हा मसाला छानपैकी भाजलेला आहे। तर आता आपण याच्यामध्ये गरम मसाला घालून घेऊया। आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे। मीठ आपण पहिल्या पण कुकरला घातलं होतं, त्यामुळे आता आपण कमीच मीठ वापरतोय। या ठिकाणी लाल कश्मीरी पावडर घेतलेली आहे, 1 चमच घ्यायचे आहे। 1 चमच धना पावडर घेतलेली यासाठी। आणि यामध्ये एव्हरेस्ट मसाला पण घालत आहे 1 चमच। तर आपल्याला या मसाला छानपैकी घालायचा आहे। तर आपला मसाला छानपैकी भाजलेला आहे। तर आता आपण यामध्ये चिकन घालून घेऊया। तर आता आपलं चिकन झालेलं आहे। चिकनला एकच शिट्टी केलेली आहे। आपलं चिकन या ठिकाणी एकदम सॉफ्ट झालेलं आहे। तर आता आपण हे चिकन लगेचच या मसाल्यामध्ये टाकून घेऊया। तर आता हे चिकन आपण आता आपल्या भाजीला फोडणी घातलेली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यामध्ये 1 तांबे पाणी घातलेलं आहे। तुम्हाला भाजीचा जेवढा रस्सा हवा असेल तेवढं पाणी तुम्ही या ठिकाणी घालू शकता। तर आपल्याला या भाजीला छानपैकी एक उकळी काढून घ्यायची आहे। तर या भाजीमध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालत आहे। तर आता या भाजीला आपण छानपैकी उकळी काढून घेऊया अशा प्रकारे। तर आपल्या भाजीला छानपैकी उकळी आलेली आहे।
तर आता मी या ठिकाणी गॅस बंद करत आहे आणि भाजी लगेच आपण गॅसवरून खाली उतरून घेऊया. अशा प्रकारे आपण या भाजीला उतरवलेला आहे, पाहू शकता. तर आपली भाजी छानपैकी उकळली, आपण हिला गॅसवरून खाली घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारात आपण ही चिकनची भाजी बनवलेली आहे. तर एकदा ही चिकनची भाजी बनवायला खूप सोपी आहे. जर तुम्ही ही भाजी बनवण्याचा प्रयत्न पहिल्यांदा जरी केला तरी तुम्हाला ही भाजी जमणार आहे. एकदम सोपी आहे आणि ही भाजी खायला पण खूप छान लागते, तिची टेस्ट वेगळी लागते. यामध्ये आपण सर्व खडे मसाले आपल्या पद्धतीने भाजून घातलेले आहे, त्यामुळे या भाजीची टेस्ट एकदम हॉटेलसारखी लागते. तुम्ही ही भाजीची रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आम्हाला लाईक, शेअर, फॉलो करा आणि आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.